गावदेवी मुंबई आणि एनसीसी नारिंगी. आणि नक्कीच एनसीसी नारिंगीला या ठिकाणी बाय मिळालाय आणि खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे आणि गावदेवी मुंबई यांच्यामध्ये ही दुसरी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच मोठा सामना या आधीच आपण पाहिला होता वरोर आणि ओमसाई प्रदीप संघांमध्ये आणि वरोर संघाने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यामध्ये पाहिला प्रज्योत अंबिरे, राकेश प्रभू यांच्यासारखे मोठे खेळाडू त्या संघामध्ये आपले पाहिले. आता मात्र या ठिकाणी आपण खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे आणि गावदेवी यांच्यामध्ये मोठी बॅटल पाहायला मिळेल. प्रथम क्षेत्ररक्षण खुशी 11 मंगलमूर्ती संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय आणि निर्णय किती योग्य आहे. आणि दोन्ही संघांना विनंती आहे, खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे आणि गावदेवी मुंबई, आपला जो अतिरिक्त खेळाडू आहे 12th मॅन 12वा खेळाडू तो कृपया करून या ठिकाणी आमच्या पहिल्या कक्षामध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेचा जो लेखाजोगा आहे तो या ठिकाणी नोंद करायचा असतो. आणि त्यासाठी आपल्या खेळाडूंची नावं या ठिकाणी अपडेट होणं गरजेचं असतं. नक्कीच या ठिकाणी खूप मोठी लढत आणि YouTube लाईव्ह पाहतोय आपण DBN लाईव्हच्या मार्फत. आणि जे घरी आपल्या टीव्ही वरती किंवा आपल्या मोबाईल वरती या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे हा सफाळ्याचा संघ आहे आणि गावदेवी मुंबई यांच्यामध्ये ही मोठी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच गावदेवी मुंबई यांचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय. नक्कीच या ठिकाणी फलंदाज सज्ज झालेत. तौफिक स्ट्राईक वरती आणि अशफाक नॉन स्ट्राईक वरती आणि गोलंदाजीसाठी बॉलर तयार. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे. बॉलरचं नाव काय दादा? कृपया गोलंदाजचं नाव सांगा. हार्दिक. नक्कीच हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी पहिला चेंडू हार्दिक याचा पळवून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? आणि या ठिकाणी काय घडतंय? जोरदार अपील झालंय, परंतु या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे बिझी होणार आहेत. पहिलाच कॉल धीरज अंपायर स्क्वेअर लेग अंपायर यांच्या मार्फत कॉल केला जातोय थर्ड अंपायर साठी. काय घडतंय? पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. पहिला मात्र सुरक्षित, दुसरा अतिशय संशयास्पद. नक्कीच आमचे थर्ड अंपायर बिझी झाले. तोपर्यंत सुमधुर संगीत ऐकूया. वरती चेंडू आलाय, त्या ठिकाणी बॅट ड्रॅग केल्या, परंतु आमच्या अंपायरचा निर्णय येतो आणि नॉट आउट. नॉट आउट, नॉट आउट. या ठिकाणी 2 धावा अतिशय सुरेख रित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल गावदेवी मुंबई यांची. तौफिक आणि अशफाक चांगली सुरुवात, सुरक्षितरित्या खेळलेला हा चेंडू अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल. आणि नक्कीच या ठिकाणी मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे आणि गावदेवी पंचांच्या डाव्या बाजूने हा कोट्या चेंडू भिडकवण्याचा प्रयत्न. यष्टीच्या डोक्यावरून चेंडू येतोय धन 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 पाहूया किती धावांसाठी. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षणही होत आहे सीमारेषेपर्यंत. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत गावदेवी मुंबई संघाला. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. बॅटची कडा घेऊन बघा, आपण पाहू शकताय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि या ठिकाणी नशिबाचा चौकार येऊ शकला नाही, कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. रेस लागली होती या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये. स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. पाहतोय पण जहीरभाई प्रत्येक चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू होती, प्रत्येक वेळा 2-2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय गावदेवीचा संघ. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा.
सही का प्रमोद सजी, बेहतरीन बल्लेबाजी तौफीक द्वारा इस मैदान पर देखने को मिलती हुई, पहले मिड विकेट पर, फिर उसके बाद बैट का हिट लेकर थर्ड मैन पर, और अब सुजीत का फटका और इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचाया 6 रनों पर। घाव देवी मुंबई टीम ने एक बड़ा मुकाबला, हार्दिक गेंदबाजी पर, एक बेहतरीन गेंदबाज है खुशी 11 मंगलमूर्ति सफारी टीम के। टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया, बेहतरीन मुकाबला है 3 ओवर का। तौफीक के लिए अगली गेंद हार्दिक द्वारा ऑफ स्टंप पर आए, ऑन साइड खेलना चाहते थे, उतना टाइमिंग नहीं कर पाए, गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। 1 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 7। प्रमोद सर जी, आप बात की जाए तो दोपहर का क्षेत्र इस मैदान पर है, मगर 18 गेंदों में 30 से 35 रन इस मैदान पर पुरुष हो जाएंगे, आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच आपण जयरभाई असं म्हणतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा धावा कमी येतात, परंतु काल आपण तो 43 धावांचा एक सामना पाहिला होता आणि नक्कीच आता जर थोडंसं विकेट चांगल्या पद्धतीचं आहे, या ठिकाणी चांगला धूप आहे आणि टप्पाही चांगला आहे, परंतु सफळ होण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतात। प्रवीण गावड सर त्या ठिकाणी पंच म्हणून आहेत आणि विकेटचाच फायदा या ठिकाणी फलंदाजांनी घेतला पाहिजे आणि नक्कीच एक सन्मानजनक स्कोर आपल्याला जर जिंकायचं, ज्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारावा लागणार आहे आणि तो स्कोर जो आहे तो साधारण आपल्याला 35-40 या दरम्यानचा असणं आवश्यक आहे। सही का प्रमोद सर जी, 40 तक आपको जाना होगा। तौफीक की लगली गेंद आउट स्टंप पर आकर गेंद को आउट साइड पर खेला, गेंद लंगाओं पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील करने के बाद बल्लेबाज को लौटना होगा। अक्षय स्कॉन, पहला झटका घाव देवी मुंबई इंडियंस के उम्मीदों को लगता हुआ कमांड है। पहला विकेट का पतन होता हुआ नजर आया, बेहतरीन थ्रो आता हुआ लॉन्ग ऑन के क्षेत्र में से, और बेहतरीन गेंदबाज हार्दिक ने उसको गलती नहीं की और बेहतरीन गेंद लगाई विकेट पर, और बल्लेबाज और अक्षय को मैदान के बाहर भेजा। पहला झटका लगता हुआ गांव देवी मुंबई इंडियंस टीम की उम्मीदों को। अब न्यू बैटर मैदान पर हमसा, न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए। 12 गेंदों का खेल आना बाकी। प्रमोद सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है, तुकान सर जी भी हमारे कॉम बॉक्स में, उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। आप देख रहे हैं हमारे छोटे बच्चे को आने वाला भविष्य इस नारंगी का, और वाकई में अब 12 गेंदों का खेल आना बाकी है। राइट ही लेफ्ट ही कॉम्बिनेशन, तौफीक नॉन स्ट्राइक पर, अच्छी बल्लेबाजी, शुरुआत एक लाजवाब है, 9 रन बने, 1 विकेट गवाया, मगर अब आने वाली 12 गेंदों में कितने रन बना पाएगी गांव देवी मुंबई। एक बेहतरीन नाम है, चेंबूर से ये टीम में पधारी है, उनका भी हार्दिक अभिनंदन करेंगे हम। और आप देख रहे हैं खुशी 11 मंगलमूर्ति सफारे, जिनके द्वारा एक टूर्नामेंट का आगाज हम देखेंगे सफारे के मैदान पर, मगर आज तमाम खिलाड़ी इरादे लेकर आए हैं। 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, और 12 गेंदों में क्या इस मैदान पर जवाब दिया जाएगा घाव देवी मुंबई के बल्लेबाजों के द्वारा। और कल की शाम, कल की रात आपने देखा बेहतरीन 2 नवाज मालिकों को और बेहतरीन वो टारगेट को गोकर टीम ने एक्सेस किया और मुकाबले को जीत के क्वालिफाई में आगे बढ़े हैं। कल की वो रात बेहतरीन वो मुकाबला, और प्रमोद सर जी और तुकाराम सर जी उस टूर्नामेंट का आगे का हाल सुना रहे थे। अगली गेंद फुट टॉस, गेंद थी ऑन साइड पर, गेंद को मोड़ा, गेंद मिड विकेट पर गैप में है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा वाइड क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड करके 2 रन पूरे करते हुए नजर आएंगे दोनों बैटर। और इस 2 रन के साथ तौफीक ने अपने बल्ले, हमजा स्ट्राइक पर थे, हमजा ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया सीधा 11 रन पर। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे, 11 गेंदों का खेल आना बाकी, कितने रन इस मैदान पर बने जाएंगे? नक्कीच 11 धावा, 1 खेळाडू बाद आणि 1.1 या ठिकाणी खेळ आतापर्यंत समाप्त होतोय। रिवा स्विचिट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी तेज तरार चेंडू होता, चेंडू विकेट किपर कडे जातोय, कोणती धाव नाही आहे, निर्धाव चेंडू। आणि जे आता बघितलं आपण की खुशी 11 मंगलबुद्धी सफाळ्याचा संघ आहे, ग्रामीणचा संघ आहे, आणि एका बाजूला जर बघितलं आपण गावदेव मुंबईचा संघ आहे। मुंबईचा संघ बऱ्याच वेळा या मैदानावरती खेळलेला आहे, या ठिकाणी
तो क्वालिफायच्या रेसमध्ये होताही. आताही पुलटॉस चेंडू या ठिकाणी सुरेख फटका या ठिकाणी खेळलाय, मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगला थ्रो सुद्धा त्या ठिकाणी विकेट किपरपर्यंत येतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि नक्कीच या ठिकाणी मंगलमूर्ती संघ या ठिकाणी चांगली आतापर्यंत चांगला खेळलेला आहे, या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. आणि नक्कीच अशा पद्धतीचा खेळ जर पुढे त्यांचा चालू राहिला तर या स्पर्धेमध्ये एक रेस मधला संघ म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सही कहा सर जी आपने. और हर टीम इरादे करती है ना कि हम आगे पहुंचने के लिए एक बेहतरीन खेल खेले इस मैदान पर. वो गांवदेवी मुंबई के बल्लेबाज प्रदर्शन कर रहे हैं, उसके बाद कुशी 11 मंगलमूर्ति सफारी टीम कर रही है. अगली गेंद फिर टॉस गेंद थी, गेंद को आउटसाइड पर मोड़ा, गेंद स्क्वालिक क्षेत्र में ट्रैवल हुई है. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील करेंगे, मगर नहीं मना किया हमजा ने. एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी. इस एक रन के साथ स्कोर के पहुंचता हुआ 13 रनों पर 1 विकेट के नुकसान पर गांवदेवी 11 मुंबई टीम का एक बड़ी खिलाड़ी है इस मैदान पर. एक ग्रामीण का संघ आपण पाहतोय आणि एक नक्कीच मुंबईचा संघ आपण पाहतोय. एक लाजवाब लढत हमें देखने को मिलेगी. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच. आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी मृदुल आपल्या संघासाठी करतोय. खुशी 11 पुन्हा एकदा फुल टच करण्याचा पळून खेळण्याचा प्रयत्न, पण तो क्षेत्ररक्षक जातो. या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळणार. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहूया. आणि या ठिकाणी 3 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. चांगला प्रयत्न, चांगला रनिंग बिटवीन म्हणता येईल या ठिकाणी तौफिक आणि हमजा याचं 4 चेंडू आणि 6 धावांवरती खेळतोय हमजा, आणि 6 चेंडू आणि 9 धावांवर खेळतोय तौफिक. आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळले मृदुल यांनी. 5 चेंडू हाताळले, 5 चेंडू मध्ये 7 धावा. मात्र या ठिकाणी कोणताही खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळत नाही आहे. मात्र अधुरी या षटकातला 1 चेंडू शेष आहे. मंगलमूर्ती 11 संघ आतापर्यंत जखडून ठेवलंय गावदेवी मुंबई संघाला, कारण मोठे फटके या ठिकाणी येताना दिसत नाही आहे. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न, तेच तरार चेंडू होता. चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय, चेंडू विसावतोय. निर्धाव 2 षटक समाप्तीनंतर 1 बाद, धाव संख्या 16 गावदेवी मुंबई. पाहता आपण स्क्रीनवरती पहा कशा पद्धतीचे या ठिकाणी गोलंदाजी हाताळले. हार्दिक या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या आहेत आणि मृदुल याने 7 धावा हार्दिक याने 8 धावा खर्च केल्या आहेत आणि मृदुल याने 7 धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंत 16 धावा फलकती. मात्र एका खेळाडूला या ठिकाणी बाद होऊन परतावं लागलंय गावदेवी मुंबईचा. आता मात्र या ठिकाणी निर्णायक आणि तिसरं षटक असणार आहे. पण कोण हाताळतोय शतक कशा पद्धतीनं. दरम्यान रोहित चौधरी आपण कॅमेऱ्यावरती पाहतोय. रोहित चौधरी यांचं या ठिकाणी आगमन होतंय मैदानामध्ये. डीबीएन लाईव्ह चे एक सदस्य आहेत आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण डीबीएन लाईव्हचं जे फुटेज आहे हे कॅप्चर करतात. दरम्यान या ठिकाणी नवीन गोलंदाजचं नाव सांगा. जगदीश गोलंदाजी माज होती. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू शपळून खेळण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी काय होतंय हिट विकेट होतोय. या ठिकाणी मला वाटतं यष्ट्यांना स्वतःचा पाय लागतोय आणि या ठिकाणी बाद होऊन परतावं लागणार आहे. हमजा याला आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी होती. सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. चला यानंतर होणार सामना एनसीसी बी आणि चॅलेंजर दोन्ही करणाऱ्यांना विनंती केली जाते आपण टॉस साठी तुरंत तैयार रहा. इसके बाद होने वाला मुकाबला, ये मुकाबला 25 तारीख 12/2024 बुधवार का दिन ये 3 टीमें खेली थी. शंभो पहाड़ जिन्हें बाय दिया गया है और आप एनसीसी बी वर्सेस चॅलेंजर दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते टॉस साठी या. आणि त्यानंतर होणार सामना अंदन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर वर्सेस सेवी 26 अशा हा 2 संघामध्ये सामना होणार आहे. आणि त्यानंतर होणार सामना आपण पाहणार होता रामरतन आणि फोर्ट चर्चगेट या 2 संघामध्ये होणार आहे. एक लाजवाब टीमें इस मैदान पर आएगी. प्रमोद सर जी एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट बिग ब्रो है क्योंकि आज संडे का दिन ग्रैंड फाइनल दिन
इस टूर्नामेंट का लगातार 6 दिन हमने खेल का महासंग्राम देखा और सर्वाधिन इस मैदान पर वह आगाज था, अब ये अंजाम की शुरुआत है. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर भाई. आणि हा आजचा दिवस हा स्पेशल असणार आहे प्रत्येक संघासाठी, कारण कोण थांबणार कोण जाणार. अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी, काय फटका सजवला काऊ कॉर्नर रिजन मध्ये, आणि या ठिकाणी येतोय षटकार आणि 7 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकेला. पहले ऑप्शन पर आए थे, फिर बैकफुट पर गए, गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया. एक लाजवाब मिड विकेट पर सिक्सर. अगली गेंद बेहतरीन शॉट अब लॉन्ग ऑन पर, एक लाजवाब उम्दा सिक्सर. कम ऑन डीजे. पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला आहे. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. सद्दाम याचा उंच पुरा तगडा असा ताकदवान फटका होता, आणि नक्कीच 2 चेंडू मध्ये या ठिकाणी आक्रमकता त्याने दाखवून दिले. गावदेवी आतापर्यंत शांत होते, आता मात्र या ठिकाणी जहीरभाई आपण सांगता नेहमी की जंगल का शेर कोण आहे, आता या ठिकाणी या वाघाने डरकाळी फोडली आहे. 2 चेंडू मध्ये 2 6 हॅट्रिकची संधी, आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जाते चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न सद्दाम याचा, आणि तोही यशस्वी होतोय. मात्र 2 धाव या ठिकाणी मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. सॉरी, 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 29 धावसंख्या होती. आता मात्र सद्दाम पाहू शकताय रिप्ले मध्ये, तोही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला असता, परंतु चेंडू सीमापार होईल का या भीतीने त्याने कोणताही रिस्क त्या ठिकाणी घेतली नाही आहे. मात्र या ठिकाणी 1 धाव मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, आणि आता मात्र नवीन जागा तौफिकची जागा येण्यासाठी झालाय विकास. अतिशय सुरेख फटकेबाजी सद्दाम याची. पुन्हा एकदा जगदीश आकर्षक फटका सजवलाय. पाहूया किती धावांसाठी, आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी. बेहतरीन बल्लेबाजी का छलवा बिगड़ता हुआ. बैक टू बैक 2 सिक्सर, उसके बाद 1 सिंगल, उसके बाद 1 चौका. अगली गेंद जहीरभाई एका गोष्टीचा आपण उल्लेख केला तर पहिल्या 2, आणि आणखी काय होतंय घडतंय, काय फटकाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि एक षटकार. प्रमोद सर जी वापस सुकाम सर जी थी कैच लेने के, मगर क्या ड्रॉप हुआ. चलिए डीजे. आणि ते जे वादळ या ठिकाणी घोंगावायला लागलं, नक्कीच या ठिकाणी 23 धावांची खेळी, आणि अतिशय सुंदर सुस्थितीमध्ये गावदेवी संघाला. जहीरभाई आपण ज्या गोष्टी चर्चा करत होतो की 2 षटकानंतर गावदेवी संघ 16 धावांवरती होता. 2 षटक म्हणजे 12 चेंडू खेळून झाले होते, आणि तोपर्यंत 16 धावांवरती गावदेवी संघ. आणि आता मात्र या ठिकाणी 3 षटकानंतर जे चित्र बदललंय, नक्कीच सद्दाम अतिशय सुरेख फलंदाजी सद्दामाची. 5 चेंडू मध्ये 3 षटकार आणि 1 चौकारच्या साहाय्याने 23 धावांची खेळी, आणि काय खेळी, आक्रमक खेळी, आणि एक चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी संघाला या ठिकाणी नेऊन ठेवताना पाहतोय आपण. सद्दाम एक चांगली कामगिरी. नक्कीच सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया जिथे चालले आहे गावदेवी मुंबई. आणि 1 मिनिट डीजे, आपको रुकाना चाहूंगा. चला चॅलेंजर कर्णधार आणि तसाच आपण एनसीसी बी नारंगी ह्या दोन्ही कर्णधार टॉससाठी या अशी तुम्हाला विनंती आहे. चला एनसीसी बी चॅलेंजर दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय का 2 मिनिटांमध्ये आपण टॉस साठी तयार व्हा.
हे आयोजकांच्या वतीने आम्हाला माहिती आलेली आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्वरित या अशी तुम्हाला विनंती करतोय, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती आहे. आणि त्यानंतर होणारा सामना शेवी 26 मंदन रिसॉर्ट एक लाजवाब मुकाबला दोस्तों आएगा, मगर इसके बाद भी एक बड़ा मुकाबला है. चैलेंजर बना एनसीसी नारंगी बी, और वाकई में प्रोफेसर जी आपने सही जिक्र किया. बल्लेबाज आए, बल्लेबाज छाए मैदान पर, 3 बेहतरीन विकेट, सिक्सर, एक सिंगल, 5 गेंदों में वो 23 रनों की पारी, 460 रनों का स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी की वो बल्लेबाज ने, मगर आप जवाब दे देना होगा. देखिए हमारे डिवन लाइव पर दृश्य दिखाया जाता हुआ इस तमाम गांव का, ये ग्राउंड का धुन 51 में कैच किया गया था. दर्पण पाटिल सर जी उन्होंने बेहतरीन अंदाज में ये ग्राउंड की, ये गांव की तमाम तस्वीरें अपने कैमरे में कैच की और आपको वो तमाम डिवन लाइव दिखाती हुई. 2 बैटर मैदान पर, घाव देवी मुंबई. चलिए फील्डिंग को सजा लिया जाए और आपका 12 मैन जल्द से जल्द कॉम बॉक्स में आने दीजिए प्लीज. अब हमारी तमाम टीमों से हम गुजारिश करते हैं कि आपके 12 मैन की आना बहुत जरूरी रहेगी. बड़े टूर्नामेंट मंगलमती खुशी 11 मंगलमती सफारी टीम और गांव देवी मुंबई. चलिए तमाम संघ देखिए, सिटी स्पोर्ट डीवीसीसी राजापुर टीम, फोर्ट चर्चगेट बना राम रतन. आप तमाम टीमों से हमारी कॉल है, आप लाइव बने हैं या नहीं बने हैं, मगर आपको जो टाइम दिया गया था उससे ज्यादा हो चुका है. आप जल्द से जल्द मैदान का ताबा ले, कमेटी को कॉपरेट करें, अच्छे मुकाबले खिलाने की विनती दे, ऐसी हम अपेक्षा करते हैं. सैंडी स्पोर्ट विरार, वहां पर डीवीसीसी राजापुर, फोर्ट 11 चर्चगेट, राम रतन, ये तमाम टीमें जल्द से जल्द मैदान पर अपना ताबा ले और मुकाबले खिलाने के लिए हमारे आसानी करे, ऐसी हम अपेक्षा करते हैं. चलेंगे हमारे प्रमोद सर जी के बाद, जहां पर एक बड़ा लक्ष्य का पीछा करना है. 40 रनों का खुशी 11 मंगलमती सफारी टीम को वो जवाब देने के लिए उतरी है, मगर क्या वहां पर गांव देवी मुंबई टीम बॅकअप कर पाएगी? प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीरभाई, त्यावरती आपली चर्चा होणार आहे. दरम्यान खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे संघ आपला 12th मॅन कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे, कारण या ठिकाणी फलंदाजी नावं अपडेट होणं गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी होत नाही आहे. कृपया लवकर या. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे संघ. एक मिनट मैच रुकाना होगा. चलिए 12 मैन को देखिए, हम कॉल कर रहे हैं तो आइए, हमारे स्कोर को कोई तकलीफ ना हो हमें भी, क्योंकि बैट्समैन माली का वीर, उसके बाद आप फिर हम किसी नाम से आपको बेस्ट बॉलर देंगे, बेस्ट बैट्समैन देंगे, माली का वीर का खिताब दिया जाएगा, बेस्ट फील्डर का अवार्ड. मैच ऑन है. घाव देवी मुंबई एक तरफ तो एक तरफ खुशी 11 मंगलमती सफाळे. बैटर तैयार, गेंदबाज तैयार, मैच ऑन, टीवी ऑन रखिए. फुल टॉस गेंद थी, गेंद को मोड़ा दिया ऑन साइड पर, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को ओपन किया. प्रमोद सर जी 40 का टारगेट है, मगर आप बल्लेबाजों को अपने इरादे स्पष्ट करने होंगे, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीरभाई, पाहतोय पण हा गावदेवी मुंबईचा संघ तो गोवंडीचा संघ आहे आणि दुसरा पण संघ पाहतोय खुशी 11 मंगलमती सफाळ्याचा संघ आहे. दोन्ही संघ पाहिले जर, एक मुंबईचा संघ आहे, ग्रामीण संघ आहे, सफाळ्याचा संघ आहे. मात्र या ठिकाणी 40 धावांचं आव्हान, 2 षटकामध्ये 16 धावा आणि नंतरच्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 23 धावा, त्यामुळे 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करतोय वेळ सांगेल. दरम्यान या ठिकाणी उंच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट होते. काय होते या ठिकाणी परतावं लागणार आहे मला वाटतं मृदुल याला. कम ऑन डीजे. सकते हैं दोस्तों, कितनी बेहतरीन गेंद थी, सफल होकर खेलना, ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते गेंद मैडम पार में थी लगी. विकेट कीपर ने गेंद को 1 बाउंस में कलेक्ट किया, डायरेक्ट विकेट पर हिट किया और बल्लेबाज मधुल का खेल समाप्त होता हुआ. पहला झटका यहां पर खुशी 11 मंगलमती सफाळे की उम्मीदों को लगता हुआ. प्रमोद सर जी, ये झटका लगा है या ये मुकाबले में अब
ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला। दोनों टीमें पैकेज की तरह है, दोनों टीमों में दिन रात किया, मेहनत की, सफल हासिल की, उसके बाद क्वालिफाई के रेस में आगे बढ़े। मगर आज का दिन तमाम टीमों के लिए खास है, तमाम को लड़ना है, तमाम हमारी जनताओं के लिए खास है, हमारे मेहमानों के लिए खास है, वैसा हमारी नारंगी ग्राम सभा नारंगी के लिए, वैसा पाटिल परिवार के लिए। प्रमोद जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच आणि आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्ष मोठा असणार जहीरभाई, कारण या ठिकाणी पहिला आपण 40 धावांचा पल्ला या ठिकाणी पार करायचा आहे आणि अजूनही आता आपण दोन चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे, एक खेळाडू बादी झालेला आहे, मात्र एक धाव डाफरकी लावले आहे आणि आता मात्र गुलाम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आज्ञा, आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न या ठिकाणी असफल, निर्धाव चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाकडे, कोणती धाव नाहीये, अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण गुलाम याच्या मार्फत, स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न सफल होतोय, मात्र आता जयेश स्ट्राईक मध्ये जयेश पाहतोय आपण, 2 चेंडू आतापर्यंत खेळले तर 1 धाव जयेशच्या नावावरती आहे, जगदीश अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे, नॉन स्ट्राईक एंडला वाट पाहत आहेत आणि या ठिकाणी पंच निश्चितच आमच्याकडे वळतील, प्रवीण गावड सर वाईटचा इशारा करताना 1 धाव अतिरिक्त मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 2 वरती पाहतोय आपण, या ठिकाणी सुरेख चेंडू होता, मात्र या ठिकाणी चेंडू डाव्या त्यांच्या अतिशय बाहेर होता, त्यामुळे या ठिकाणी वाईट घोषित केला गेलाय आणि 1 धाव मात्र मिळते। दरम्यान गुलाम पुन्हा एकदा 30 लाईन आणि लेंथ पाहतोय आम्ही, पुन्हा एकदा आमच्याकडे पंच वळतात जहीरभाई, पाहतोय आपण 2 बॅक टू बॅक या ठिकाणी वाईट चेंडू हाताळलेले आहेत गुलाम, आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ सुरेखरित्या या ठिकाणी गुलाम याने हाताळला होता, आता मात्र या ठिकाणी पाहतोय 2 बॅक टू बॅक वाईट या ठिकाणी हाताळलेत, काय बोलाल जय सर? सही कहा था, बल्लेबाज ऑफ स्टंप पर आए थे, लेग स्टंप लेकर जाने वाली गेंद पर प्रयास किया जा रहा था, गुलाम गेंदबाजी पर है, अगली गेंद क्लीन बॉल, इधर फीक नीचे डाउन होता हुआ वही तरीके में खेलने गए, मगर गुलाम ने परखा और गेंद को सीधा लेग स्टंप लेकर जाती हुई गेंद, बल्लेबाज कौन? कमांडी दोन चेंडूंचा आपण उल्लेख करतो, जे 2 चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर मारा व्हाईटच्या रूपाने हाताळले होते, त्याच पद्धतीचा चेंडू मात्र टप्पा थोडा आत ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी, नक्कीच या ठिकाणी यष्ट्या भेटल्यात फलंदाजाच्या आणि बॅक टू डगआउट फलंदाज पाठवला आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी हा प्रयत्न सफल करण्यासाठी जहीरभाई 2 चेंडू या ठिकाणी वाईट खेळावे लागले, 2 चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा झाला, मात्र या ठिकाणी तिसऱ्या चेंडूमध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। सही कहा ना प्रमोद सर जी, मैंने भी पहले आपको यही जिक्र किया था कि 2 गेंदें ऑफ स्टंप पर से बल्लेबाज आकर फाइनली खेलना चाह रहे थे, मगर गेंद गुलाम ने उससे लाइन पर रखी थी कि थोड़ा सा गेंद बाहर निकल गई और वाइड अंपायर ने नकार दिया था, मगर अब ये गेंद बेहतरीन टप्पे पर थी और लेग स्टंप लेकर जाती हुई। न्यू बैटर मैदान पर तैयार, गुलाम गेंदबाजी पर तैयार है, टीम की संख्या है 3, रिवर्स के अंदाज में खेलने के बैट और गेंद का संबंध है, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल, बेहतरीन स्पेल चलता हुआ गुलाम द्वारा, अब बल्लेबाजों को नचाते हुए गुलाम अपनी उंगली पर, स्कोर है 3-5 गेंदों का खेल हुआ है, 2 विकेट गवाई है खुशी 11 मंगलमूर्ति सफारे इटरवाड़ी टीम ने, मगर अब लड़ना होगा, बल्लेबाजों को यहां पर घेर बदलने होंगे क्योंकि 13 गेंदों का खेल आना बाकी, 37 रनों की दरकार है, मंजिल है दूर है, गहरा अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना होगा। अगली गेंद अभी नहीं बैटर है, ड्राइव किया, मिड ऑफ पर गेंद को फील किया गया, आप यहां पर गलतियां हो रही है, इस गलती को सुधारना होगा खुशी 11 मंगल सफारी टीम को, मगर आप थोड़ा सा बैकफुट पर टीम जा रही है, मगर आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में 37 रन है, एक ब्रेक के बाद यू है कमांडी। चला चॅलेंजर कर्णधार एनसीसी नारंगी कर्णधार तैयार आहेत, हे लक्षात ठेवा। चैलेंजर टीम के कप्तान से हमारी विनती की जाती है कि आप जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए, फिर कमेटी आप पर निर्णय लेगी, ये कमेटी का इशारा है, मगर हमें कॉल दिया गया, आपको हम कॉल दे रहे, आप जल्द से जल्द यहाँ पर आइए, जो आपको टाइम दिया गया तो उससे ज्यादा वक्त में आप इस मैदान पर आना चाहिए, क्योंकि बेहतरीन टूर्नामेंट है, लाजवाब 6 दिन आपने 7 दिन देखा, 6 दिन देखा, आज का 7वां दिन ग्रैंड फाइनल दिन है, 12 चेंडू 37 दावा 12 चेंडू, ये समीकरण है
खुशी इलेवन मंगलमूर्ति सफारी विठलवाड़ी टीम के लिए एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग बो है, क्योंकि एक टीम जीतेगी, क्वालिफाई के रेस में आगे जाएगी। मैंने तमाम टीमों को बुलाया है, सैनिक स्पोर्ट विरार, उसके बाद पंतन स्पोर्ट रिसोर्ट, उसके बाद हम डीवीसीसी राजापुर, यंगस्टर पापड़ी, तमाम टीमें आपके हमें कॉलिंग है, आप हमें सहकार्य करें, ऐसी हम अपेक्षा करते हैं। चलिए इसके बाद होने वाला मुकाबला चैलेंजर एनसीसी बी शंभू 11 महाड़, उसके बाद मैच की तरफ चलते हैं। आउटसाइड पर गेंद हवा में है और हवाई सफर में चले भी जाएगी, गेंद सीमा के बाहर, षटकार, कम ऑन डीजे। दोन षटकार शांत होती, त्याच्यानंतर आक्रमकतापणा आला। आता आपण पाहतोय पहिलं षटक शांतपणे आणि आता मात्र या ठिकाणी आक्रमकपणा पाहतोय आपण खुशी 11 मंगलमूर्ति सफाळे मार्फत। सही कहा सर जी आपने, वाकई में बेहतरीन बल्लेबाजी। फिर से ऑफसाइड पर बैक टू बैक दूसरा षटकार, कम ऑन डीजे। बल्लेबाज खामोश से, बल्लेबाज ने कहा कि पहली ओवर में हमारा बल्ला खामोश था, 3 विकेट हमने गंवाए, मगर अब हमारा बल्ला खामोश नहीं होगा। आप मुंबई से आए, हम पालघर जिला से सफाले में आए, ये मुंबई सफाला पालघर का बैटर चलता हुआ, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, आणि जगदीश ती आक्रमकता दाखवतोय। सफाळा आम्ही कमी नाही, जरी तुम्ही मुंबईचे असाल तर आम्ही सफाळ्याचे आहोत, आम्ही खूप मोठे मॅचेस खेळलेले आहेत, आम्ही खूप सामने जिंकलेले आहोत आणि त्याचं प्रत्युत्तर देताना पाहतोय आपण आतापर्यंत 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना अतिशय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी मैदानामध्ये होते। येतोय का आणि पुन्हा एकदा कावरीजन मध्ये क्षेत्रक्षेत्रापर्यंत येतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि निश्चित या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी सफल होत आहेत, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 17 धावसंख्येवरती। अतिशय सुंदर आक्रमकपणे या ठिकाणी जगदीश मार्फत पाहायला मिळतोय, 3 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि 14 धावा। ये जहीर भाई, सही कहा सर जी आपने, वाकई में बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। 9 गेंदों का खेल आना बाकी, 23 की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन है, कभी इधर तो कभी उधर, कभी गांव देवी मुंबई तो कभी खुशी 11 मंगलमूर्ति सफारी के पक्ष में जाता हुआ यह मुकाबला है। जब तक टाइगर मैदान पर है, आने वाली 9 गेंदें, 23 की दरकार। आउटसाइड पर गेंद को खेल दिया, टीम स्कोर बॉलिंग के बाद 6 रन, दबा दीजिए। तो दोस्तों आने वाली 8 गेंदे 17 रनों की दरकार है, 8 चेंडू 17 धावा। प्रमोद सजी, गुलाम ने गेंदबाजी की, गुलाम ने लाजवाब स्पेल फेंका, 2 विकेट किए, 3 विकेट लिए अपने पक्ष में, एक रनआउट का विकेट आया, मगर आप गेंदबाजी आए, प्रेशर था बल्लेबाजों पर, मगर वो प्रेशर रिलीज करके बल्लेबाजों ने कहा कि हम आए मैदान पर रंग भरने के लिए, हम आए हैं पाटिल परिवार का ट्रॉफी जीतने के लिए। क्या कहना चाहेंगे आप? नक्की नक्की, जगदीश ऑन फायर, जगदीश ऑन फायर आपण पाहतो, अतिशय सुरेख काय फटकेबाजी केलंय। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की सद्दामने ती फलंदाजी केली होती, सद्दामने 5 चेंडूमध्ये 23 धावा। आता मात्र या ठिकाणी जगदीश तीच आक्रमकता दाखवतोय, 4 चेंडू आणि 20 धावा, 4 चेंडू आणि 20 धावा, आणि जी आक्रमकता आवश्यक होती सफाळे खुशी 11 संघासाठी ती या ठिकाणी पाहतोय आपण जगदीशच्या मार्फत। आता मात्र कुठेतरी सुसज्ज स्कोर पाडू 1.4 चा खेळ झालेला आहे, 23 धावा जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान असताना अजूनही 17 धावांची रिक्वायर्ड आहे। पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय मैदानात, ये जहीर भाई। सही कहा सर जी, जगदीश अगली गेंद, बेहतरीन गेंद, ड्राइव किया, गेंद लंगों पर जब तक इनको फील किया जाएगा, आप प्रेशर दोनों पर है, गेंदबाजों पर, बल्लेबाजों पर, खिलाड़ियों पर। आने वाली 7 गेंदें 16 रनों की दरकार है। दिल थाम के बेटे दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन है, मगर ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष भी तो है ना। इस गेंद पर एक बड़ा शॉट, इस गेंद पर विकेट, गेंदबाज करेंगे, बल्लेबाज करेंगे, करने देंगे, कौन करेगा इस मैदान पर? करना होगा आज के दिन, पाटिल परिवार का पुरस्कार जीतना होगा तो लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है। अगली गेंद
ऑफ स्टंप पर आए बेहतरीन गेंद, मगर ऑफ स्टंप के बाहर वाइड का इशारा। पेशर है, 6-7 गेंदे 15 रनों की दरकार है। जी थाम के बेटे मेरे दोस्त, पिक्चर ऑन है, पेशर है बल्लेबाजों पर, गेंदबाजों पर। गेंदबाजों ने की है मेहनत, मगर उस मेहनत पर पानी फेरा जाएगा। वहां पर बल्लेबाजी ने 5 गेंदे 23 रन बनाए, उस पर पानी फेरा जाएगा। जगदीश एक तरफ है, मगर मैं तो चाहूंगा प्रमोद सर जी, जब तक जगदीश मैदान पर है टीम का टाइगर मैदान पर जिंदा है। नक्कीच नक्कीच. आणि जगदीश इरादे निश्चित करून आलाय, आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी आपला संघ जिंकवायचा आहे हे त्याची इरादे स्पष्ट आहेत. आणि 7 चेंडू 15 धावांचा आव्हान असताना पाहूया. आता मात्र हार्दिक अजून आपल्या संघासाठी मोठे योगदान देऊ शकला नाहीये, परंतु आता मात्र स्विचेट करण्याचा प्रयत्न अपील झालाय, परंतु कोणताही असर नाहीये पंचांवरती. या ठिकाणी षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3/25. कम ऑन डीजे. आपल्याला विनंती आहे का आपण या शंभूलन महाड तसाच मंदन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर शिवी 26 रामरतन 411 चर्चगेट यंगस्टर पापड़ी, तमाम टीमों से हमारी विनंती है कि जल्द से जल्द पहुंच जाए प्लीज। 6 गेंदे 15 की दरकार। मैच ऑन, आने वाली ये 3 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष। इस 3 गेंदों पर मैच किसके कूट करवट बदलेगा प्रमोद सर जी ये बताया चलेगा, मगर यहाँ पर अब तक कोशी 11 मंगल मूर्ति के सफा लगे। जगदीश ने बल्ला आग उगलने वाली बल्लेबाजी का जलवा दिखाया है, क्योंकि यहाँ पर हम आए हैं, इस मैदान पर हमने खेल खेला है, गांव देवी मुंबई ने खेला है, आज अपने खेल का जलवा भी करना होगा, क्योंकि नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी पाटिल परिवार का पुरस्कार इस मैदान पर 25वां साल लाजवाब बेमिसाल है। आज ग्रैंड फाइनल दिन है, दूसरा मुकाबला आज के दिन का आप देख रहे ग्रैंड फाइनल दिन का। आशीष भोईसर जी के दानी से अगर यहां पर खुशी मंगल मूर्ति सफारी टीम ने इस मुकाबले को जीता तो 1000 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। दोस्तों इनामों की खैरात आते रहेगी। आज इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि विरार की नगरी में तमाम दिल रखती व्यक्तियां इस मंच पर आएगी, जनता आएगी। आज अपना काम करिए, इनाम बनाइए, मगर कौन होगा वो बल्लेबाज, कौन होगा वो गेंदबाज, लड़ना होगा, पसीने गंवाने होंगे प्रमोद सर जी। नक्कीच. आणि आता मात्र स्ट्राईक गेटवरती पुन्हा एकदा जगदीश, नवीन गोलंदाज अल्ताफ, पंचांच्या उजव्या बाजूने मारा, फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा पूर्णपणे समाचार, चेंडू होतो सीमा पार. चलिए प्रमोद सर जी, मैच था गर्म, थर्ड अंपायर है बीजी इस मैदान पर। आप आने वाली ये क्या नो बॉल आएगी, क्या गांव देवी के लिए प्रेशर बढ़ेगा, या फिर इस मैदान पर आप जगदीश इस मैदान पर हीरो बनेंगे, एक खलनायक एक नायक एक हीरो एक हीरो। मगर जगदीश ने इस मुकाबले को जिताया तो 1000 के इनाम के हकदार भी बनेंगे। आएगा स्क्रीन पर देखिए दोस्तों, काम चाहिए। जहीर भाई आपण जर बघितलं तर चेंडू बॅटवरती येतोय आणि या ठिकाणी नो बॉल नो चेंडू. नक्कीच या ठिकाणी खूप चेंडूने उंची गाठली होती त्या ठिकाणी आणि नो चेंडू. नक्कीच या ठिकाणी एक प्लस मिळणार आहे, म्हणजेच फ्री हिट या ठिकाणी असणार आहे, फ्री हिट मिळणार आहे. आता मात्र 8 धावांची गरज आहे. काय होतंय पाहूया कशा पद्धतीनं. प्रमोद सर जी, अल्ताफ ने ये गेंद डाली या एक तोहफा दिया था जगदीश के लिए, मगर ये तोहफे बार बार नहीं आते दोस्तों, त्योहार साल में आते हैं। ये टूर्नामेंट भी साल में एक बार आपके सामने पेश की जाती है। रुकिए, मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ है। 6 गेंदे 8 रन प्रेक्षकांनो हा सामना अव्वल असेल, दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा। काय सामना रंगतोय, ग्रैंड फाइनल का दिन है, मुकाबले रंगेंगे दोस्तों, काम मत जाइए, बने रहिए, एक बड़ा मुकाबला। अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी, वहां के क्या हुआ है दोस्तों ये देखना होगा। मैंने कहा ना मुकाबला समाप्त नहीं हुआ है, दिल थाम के मेरे दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए। ये क्रिकेट का मैदान है, मैदान का जंगल का शेर कौन है ये पता चलेगा, थोड़ा इंतजार करिए। आज की रात कौन है इस मैदान का हीरो ये तो पता चलेगा, मगर इस मैच का हीरो कौन होगा क्या कहेंगे आप प्रमोद सर जी?
नक्कीच नक्कीच काय आक्रमकता आहे, मात्र चेंडू या ठिकाणी चकवतोय, बॅट घालून जातोय आणि जगदीश या ठिकाणी क्रीजवरती उभा आहे. अजूनही पाहतोय आपण 5 चेंडू आणि 8 धावा. मॅच रंगतदार. येणारे 5 चेंडू 8 धावा. जगदीश स्ट्राइकरा. अल्ताफ गेंदबाजी बार. ऑस्टम पर गेंद थी, गेंद को खेला लॉन्ग पर, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है और एक बिग विकेट आता हुआ. बड़ी मछली जेल में आदमी. क्या आज का दिन कुछ निराला है, क्योंकि पहला मुकाबला भी 4 बॉल 8 रन और ये मुकाबले में भी 4 बॉल 8 रन. दुकान सर जी जरूर आएंगे मंच पर हमारे कॉम बॉक्स में, मगर आज का दिन बहुत निराला है. सितारे तारे सब आएंगे इस मैदान पर ये खेल को बदलने के लिए. दोस्तों इस मैदान ने बहुत को देखा है, आप इस मैदान के गवाह है, हर खिलाड़ी गवाह है, हर जनता गवाह है, हम भी गवाह है, हमारी नारंगी भी गवाह है, पाटिल परिवार भी गवाह है. ये मैदान सबको रचाया है, मगर आज ये मैदान पर क्या दिन आया है. तो प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच नक्कीच 4 चेंडू आणि धावा आहे 8. आता पडले नक्कीच गाठ गावदेवी आणि खुशी 11 मंगलपूर संघाची. मात्र यानंतर कोणाची लागणार आहे वाट आणि घरची वाटी पकडावी लागणार आहे. पाहूया कशा पद्धतीने 4 धावा, सॉरी 4 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती नवीन फलंदाज गणेश स्ट्राईक वरती, अल्ताफ गोलंदाजी मार्क वरती. 4 चेंडू आणि 8 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा. अल्ताफचा चेंडू, आखू डब्याचा चेंडू काय होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावाने धावसंख्या पुढे सर केला 33 धावसंख्या होती. आता मात्र समीकरणामध्ये बदल होतोय. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच पाहूया कशा पद्धतीनं आता स्ट्राईक वरती कोण येतोय, तर हार्दिकने 1 चेंडू फेस केला, परंतु अजूनही स्वतःचं खातं खोललं नाहीये. आता मात्र संघासाठी झैरभाई आता संघासाठी काहीतरी करावं लागेल, कारण अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. अजून सामना बॅलन्सिंग आहे. पाहतोय आपण 1 तेरी तो 1 मेरी. गावदेवी मुंबई संघ अतिशय आक्रमकपणा या ठिकाणी संघर्ष करताना पाहतोय आपण आणि त्या संघर्षाला प्रत्युत्तर देताना खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे संघ. यस झैरभाई सही का प्रमोद सर जी, हीरो बनने का मौका है. ऑस्टम पर गेंदी ऑन साइड खेलना चाहते मिडा पर खिलाड़ी जब तक है ना दे. 2 गेंदे 6 रनों की दरकार है. यही मुकाबला था प्रमोद सर जी, पहला भी 2 गेंदे 6 रन, फिर 1 बॉल 6. क्या ये कहानी है, इस गेंद पर विकेट, इस गेंद पर मैच फिनिश खत्म किया जाएगा. खुशी 11 या फिर गांव देवी मुंबई. बड़ा मुकाबला, बिग फाइट है. नारंगी का मैदान है. एक का खेल समाप्त तो एक को रुकना होगा. आज की रात कौन रुकेगा, कौन चैंपियन बनेगा, कौन क्वालिफाई की रेस में जाएगा, इसका इंतजार की घड़ी है दोस्तों. पल पल इंतजार होगा. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. मुकाबला अच्छा लगा तो ताली भी बजाइए. क्या मुकाबला चलता हुआ, कभी इधर तो कभी उधर वाला. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है ना, कभी खुशी तो कभी गम, कभी रुलाता है तो कभी हंसाता है. अगली गेंद अल्ताफ राइट आर्म राउंड विकेट से करने के लिए तैयार. शॉर्ट गेंद खेला, कवर पर खिलाड़ी है. ये तो पहले मैच की कहानी इस मैदान पर आई है. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे. डीजे पर जाएंगे. 1 चेंडू 7 धावा. कमान डीजे. मैदान पर आएंगे. पेशर है, पेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकर जाता है, मगर कहते हैं ना प्रमोद सर जी, मंजिलें उन्हीं को मिल जाती है ना जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए. इस मैदान पर आपको हौसला बनाना होगा, लड़ना होगा. अल्ताफ है, पेशर है, बल्लेबाज पर भी एक खलनायक, एक नायक, एक हीरो बनेगा. आज हीरो बनने का मौका है, खलनायक बनने का मौका है. अल्ताफ है, बल्लेबाज जा रहे मैदान पर. नक्कीच एक नायक ते खलनायक या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रमोद सर जी चैलेंजर टीम के कप्तान, जल्द से जल्द टॉस के लिया जाए. प्रमोद सर जी इस मैदान पर 1 बॉल 6, हमने बहुत कारनामे देखे इस मैदान पर. करने की क्षमता बल्लेबाज के पास है, गेंदबाज अल्ताफ के पास है. पहली गेंद 9 आई, 7 रन आए. उसके बाद क्या गेंदबाजी का जलवा किया, क्या कहना चाहेंगे आप. नक्कीच नक्कीच चांगला कमबॅक म्हणता येईल अल्ताफच्या मार्फत. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. एक आक्रमक फटका सामन्याचं चित्र बदलू शकतो. एक निर्धाव चेंडू सामन्याचे चित्र बदलू शकतो. गावदेवी मुंबई की खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे. पाहूया 1 चेंडू
आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, मात्र या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि या समाधानाने मंगलमूर्ती कृषी 11 संघ आपलं अपयश या ठिकाणी दाखल करतोय आणि गावदेवी मुंबई संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. नक्कीच गावदेवी मुंबई संघ आपण या ठिकाणी चांगला प्रयत्न केला, यशस्वी झाला, त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. आणि खुशी 11 सफाळी संघ अतिशय सुंदर प्रयत्न होता आपले, परंतु काही प्रयत्नांमुळे आपल्याला यश आलेलं आहे, त्याबद्दल चॅलेंजर टीम धन्यवाद. चॅलेंजर टीम कर्णधार या आपल्याला विनंती करतोय और बाकी में खुशी लेना मंगलमूर्ति सफाळे पिठलवाड़ी टीम आपने बेहतरीन खेल खेला, एक लाजवाब हार्ड लक आपने इस टूर्नामेंट में सहभागी किया. इस मैदान पर हमारे तमाम जनताओं का दिल जीता, बेहतरीन बल्लेबाजी गेंदबाजी की घाव देवी मुंबई टीम. आपको नेक्स्ट मैच के लिए बहुत बहुत बधाई रहेगी. चलेंगे हम हमारे सीधे नेक्स्ट मैच के टॉस के लिए और उसके बाद हमारे दोनों कप्तान से विनंती है एनसीसी नारंगी बी और खुशी 11 कर्णधार त्वरित टॉससाठी या. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत सामनेला और चॅलेंजर